हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे प्राचीच रेसिपीमध्ये। मी आज बनवणार आहे तांदूळत्याची भाजी। ही आमच्या रानातली आहे बरं का। तर मी ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। ती भाजी उकडून घेतात, स्वच्छ अशी धुवून उकडून घ्यायची। ती जास्त उकडायची नाही, नाही तर तिचा गाळ होतो। एकदा फक्त पलटी करायची। एकदा पलटी करून घेतल्याच्या नंतर ती थंड करून घ्यायची आणि चांगली पिळून घ्यायची। भाजी थंड होऊस तर मी दुसरीकडे त्याच्या तडक्याची तयारी करत आहे। एक कढई घेतली आहे, त्याच्यात 3 ते 4 पळ्या तेल घेतलेलं आहे। नॉर्मली बाकीच्या भाज्यांपेक्षा आपल्याला पालेभाज्यांना थोडंसं तेल जास्तच टाकावं लागतं, त्यामुळे त्याला चव येते। त्याच्यामध्ये का बारीक बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। छान असा लाल रंगावर कांदा परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे। हिरवी मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला ती छान अशी परतून घ्यायची आणि आता थंड झालेली भाजी आपल्याला थोडीशी पिळून घ्यायची। त्याचबरोबर ती कढईत टाकून घ्यायची आणि आधी मीठ टाकलेले त्यामुळं आत्ता थोडंसं मीठ बेतानेच टाकायचं। छान अशी हलवून घ्यायची, छान अशी मस्त हलवून घ्यायची आहे। बघा आहे का नाही सोपी भाजी। जेवढी ही भाजी करायला सोपी आहे तेवढीच चविष्ट पण लागते। अशाच छान छान रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।